हिमाचल प्रदेशमधल्या एका दुर्गम भागामध्ये आम्ही सगळं कुटुंब एकत्र सुट्टीसाठी गेलो होतो. त्या खेड्यामध्ये तिकडची स्थानिक प्रीमियर लीग खेळली जात होती. तुम्ही आणि आम्ही IPLमध्ये जे काही बघतो ते सगळं कॉमेंट्री सकट आणि सर्व खेळाडूंच्या युनिफॉर्म सकट तिकडे होतं. क्रिकेटचा हा फॉर्मॅट ग्रामीण भारतापर्यंत पोहोचून तिथे कसा स्थिरावतोय. क्रिकेटच्या या T20 अवताराकडे पाहायचं तरी कसं? खास करून मनाच्या दृष्टीनं हाच आपला आजचा विषय आहे नाही का अनिल? आजचा जो बदलता काळ आलेला आहे, ही इंडियन क्रिकेट चेंजेस आफ्टर 2008 व्हेन इंडियन प्रीमियर लीग वॉज लॉन्च. IPL आजच्या काळामध्ये वरदान ठरलंय असं मी म्हटलं तर ते सूचक असेल. IPLमुळे काय आलं तर पैसा आला, इकॉनॉमिकल चेंजेस झाले, कॉर्पोरेट वर्ल्डचं स्ट्रक्चर आलं आणि भारताचं IPL जगात एक ग्लोबल ब्रँड झाला. जेव्हा 1975 साली वन डे आलं तेव्हा कुणी असा विचार केला नव्हता की प्रुडेन्शियल कप किंवा वन डे क्रिकेट मोठं होईल. त्याच्यापेक्षा आज T20 मोठं झालेलं आहे. हा जो IPL आणण्यामुळे जो भारतीय इकॉनॉमीमध्ये, भारतीय मानसिकतेमध्ये जो काही बदल घडलेला आहे तो विलक्षण आहे. जेव्हा आपण एखाद्या बदलाकडे बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये ना आत्ता दिसणारे चांगले बदल आणि कुठल्या चांगल्या बदलांचं पोटेन्शियल आहे ते बघायला लागतं आणि आज दिसणारे तोटे आणि कोणते पोटेन्शियल तोटे होऊ शकतात ते आपल्याला पाहायला पाहिजे. तरच आपण त्या संपूर्ण बदलाला समजून घेऊ शकतो. जेव्हा कोणत्याही खेळाच्या फॉर्मॅटमध्ये बदल होतात, त्याच्यामध्ये खेळ पुढे जातो का? त्यातलं प्रावीण्य पुढे जातं का? तो खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत प्रेक्षक म्हणून आणि खेळाडू म्हणून पोचतो का? हेही आपल्याला पाहायला लागतं आणि खेळाचं व्यापारीकरण खेळाला किती पोषक किंवा किती मारक तेही आपल्याला पाहायला लागतं. खूप महत्वाची गोष्ट T20मुळे झालेली मानसिकतेच्या दृष्टीने. क्रिकेट हा भारतामध्ये एका गटाचा खेळ कधीच नव्हता. तो लोकांचा लोकप्रिय खेळ होता. पण त्यामध्ये सहभागी होण्याची संधी फक्त काही थोड्या लोकांना किंवा गटांनाच मिळायची. खूप महत्वाची गोष्ट अशी घडली, की या IPLमुळे जे खेळणारे होते, जसं मी उदाहरण दिलं त्या दुर्गम हिमाचल प्रदेशामधलं, तोही आज स्वप्न बघायला लागला. तेव्हा स्वप्नांना वास्तवाच्या कवेत आणणं, ही गोष्ट या फॉर्मॅटने केली, हे आपण निखालसपणे मान्य केलं पाहिजे. आणि त्याला आर्थिक स्तराचंही बंधन ठेवलेलं आहे. टॅलेंटच्या जोरावरती मंडळी येतायत. त्यांच्यामध्ये भले महानगरी, मेट्रोचं पॉलिश नसे. आज एक प्लेयर ऑफ द मॅच येतो. त्याला इंग्रजी बोलता येत नाही. तो हिंदीत उत्तरं देतो. त्याच्या शेजारी त्याचा एक टीममेट असतो. तो इंग्रजीत ट्रान्सलेट करतो. त्याला त्याच्या भाषेचा अडसर वाटत नाही. हा मानसिकतेच्या दृष्टीनं मोठा बदल आहे. आज अनेक मुली ही स्वप्न पाहायला लागले. जेंडर इक्वॅलिटीकडे आपण जायला लागलो. म्हणजे काही काळानंतर जी सीमारेषा महिला क्रिकेटसाठी थोडी आत आहे, ती सुद्धा पुढे जाईल. कोणी सांगावं एखाद वेळेस स्त्री पुरुषांचा एखादी टीम होऊ शकते अँड दे कॅन प्ले फॉर वर्ल्ड कप और एनी अदर असंही होऊ शकतं. मिक्स डबल्स येस येस चे खेळ आहेत की नाही? आहेत. आहेत. आत्तापर्यंत फुटबॉल असेल, रग्बी असेल, जे खूप जास्त फिजिकल खेळ आहेत, तिथे जेंडर मिक्स झालेला नाही. पण क्रिकेटमध्ये जेंडर मिक्स व्हायला हरकतच नाहीये. म्हणजे उद्या 11 जणींची अशी टीम आली आणि त्यांचं दुसऱ्या 11 जणींच्या टीमबरोबर मॅच झाली, तर भरपूर लोकं पाहायला जातील आणि दोन्हीकडचं जर बेस्ट टॅलेंटचं नॅशनल टीम झाली, तर का नाही? असते त्यामुळे हे सगळं विस्तारणारी जी गोष्ट आहे ना, ती चांगली असते.
संकुचित करणारी जी गोष्ट आहे ना ती त्रासदायक असते. म्हणजे अर्थकारण सुद्धा संकुचित करणारं असलं तर ते त्रासदायक असतं. अर्थकारण जर विस्तार करणारं असलं तर ते त्रासदायक नसतं. सत्ता ही एककेंद्रिततेकडे जायला लागली खेळातली सुद्धा, हो. तर ते त्रासदायक असतं. त्या सत्तेचं विकेंद्रीकरण झालं तर ते त्रासदायक नसतं. तर ह्या मानसिकतेमुळं काय झालं, की एकतर गुणवत्ता पुढे यायला लागली. त्यामुळं एक सामाजिक अभिसरण झालं. दुसरं खूप महत्त्वाचं गोष्ट मानसिकतेच्या दृष्टीने झालं, की मला इंग्रजी बोलता येत नाही आहे. मी खेळाडू आहे. मी IPLमध्ये आलो आहे आणि मी जगातल्या ग्रेट खेळाडूंच्या बरोबर राहतोय. मग माझ्या असं लक्षात येतं, की अरे भाषेचा अडसर नाहीये. तो मला समजून घेऊ शकतो. 2-4 टिप्स देतो मला. जगातला एक मोठाच्या मोठा खेळाडू. हा जो दिग्गज लोकांचा सहवास आहे, ह्या सहवासाचा फायदा करून घेणं, हे तरुण खेळाडूंच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्यांनी तरुण खेळाडूंनी या दिग्गज खेळाडूंचं ऑब्झर्वेशन करणं, अवलोकन करणं. त्यांचे खास मुद्दे आहेत, ते स्वतःमध्ये कसे येतील ते पाहणं. या अर्थानं कोचिंगची व्याख्या खूप विस्तारली आहे. एकेकाळी टेस्ट क्रिकेटमध्ये किंवा वन डेमध्ये पिचिंग द बॉल ऑन द ऑफ स्टंप हा सगळ्यात महत्त्वाचा बॉल मानला जायचा. आज तोच बॉल जरा वेट मिळाली, बॅट्समन असा बॅकफुटला जातो आणि कॉर्नच्या वरनं सिक्स मारतो. पहिला मुद्दा ती फ्लेक्सिबिलिटी आणि ॲडॅप्टेबिलिटी. जिथं कुठं तुम्हाला रिजिडिटी होती क्रिकेट या खेळातली, ती बऱ्याच प्रमाणात फ्लेक्सिबल झाली. म्हणजे मला तर आता कधी-कधी असं वाटतं, की गार्ड घेतात बॅट्समन, ते उपचार म्हणून घेतात नका. कारण बॉलरने बॉल टाकायच्या आधीच इम्प्रूव्हाइज कुठेही करू शकतात. त्यांनी त्यांची पोझिशन बदललेली आहे. अगदी आता ही फ्लेक्सिबिलिटी जशी बॅट्समनला मिळाली तशी बॉलरलाही मिळाली. पण हा गेम जो आहे तो करमणुकीच्या कारणांमुळे जास्त बॅट्समन धार्जिणा राहिला आणि होत राहिला. पण मला या फॉर्मॅटमधल्या बॉलर्सचा वेगळा अभ्यास करावासा वाटतो. त्यांना अडचणी इतक्या जास्त असताना आणि संपूर्ण फॉर्मॅट त्यांच्या विरोधात असताना ह्या बॉलर्सने, मी बॉलर्स या गटाने केवढा रेझिलियन्स दाखवलाय. जेव्हा 4 ओव्हर्स 15 रन आणि 2 किंवा 3 विकेट असा बुमराचा स्पेल जातो. तो स्पेल बुमरासारख्या खेळाडूच्या बाबतीत ऑलमोस्ट तपश्चर्या आहे. कारण त्यांनी त्या 4 ओव्हरमध्ये ना त्यांचा अख्खा विस्डम टाकलाय. याचं कारण बुमरासारख्या खेळाडूला टेस्ट क्रिकेटचाही अनुभव आहे, वन डेचाही अनुभव आहे. तो रणजी पण खेळलेला आहे. तो IPL पण खेळला आहे. बुमराच्या जागी आपण फक्त IPLमध्ये आलेला फास्ट बॉलर टाकू. त्याच्याकडे ती अनुभवांची विविधता नाही. त्याच्या विचारांच्या मध्ये बुमराच्या अनुभवाची डेप्थ असेलच असं नाही. कारण तो आता असं म्हणेल, मला बाकीचं खेळायची काय गरज आहे? मला फक्त IPL फॉर्मॅट पैसा देतोय, प्रसिद्धी देतोय, प्रतिमा देतोय ॲट द कॉस्ट ऑफ डेप्थ ऑफ थिंकिंग, व्हिच विल रिफ्लेक्ट इन अल्टरनेटिव्हज ऑफ एक्सप्रेशन. गती आम्हाला हवी आहे ना, आम्हाला सगळ्यांनाच हवी आहे गती. फास्ट. म्हणून तर 5 दिवस, मग 50-50 ओव्हर्स, मग 20-20 ओव्हर्स असं सगळं होतंय की नाही. बरं, हा काळाबरोबर आलेला भाग आहे. पूर्वीची नाटकं मराठीतली सुद्धा पहाटेपर्यंत चालायची. हां, रात्रीचा समय सरुनी येत उशक काल हा की यायचा उशक काल. पूर्वीच्या सिरियलचा ॲव्हरेज टाईम 40, 45, 50 मिनिटं पण असायचा एकेकाचा. 18 ते 22. म्हणजेच काय, आमचा ओव्हरऑल अटेन्शन स्पॅन कमी होतोय. क्रिकेट पुरतं बोलायचं तर 20-50, 20 ओव्हर्स, 50 ओव्हर्स आणि टेस्ट क्रिकेट ह्या सगळ्या फॉर्मॅट्सचं एक्सपोजर असतं ना जेव्हा, तेव्हा तुमचा अटेन्शन स्पॅन फ्लेक्सिबल कसा ठेवायचा हे तुम्हाला शिकावं लागतं. कसा तो कमी स्पॅनमध्ये पण डोंट लूज द डेप्थ हे करायचं ना, हे जे अक्रॉस फॉर्मॅट खेळल्याचे फायदे आहेत ना, ते फायदे फक्त T20त मिळत नाहीत.
एक साधं उदाहरण घेऊ. आत्ताच्या T20च्या टीममध्ये विचारपूर्वक खेळणारा सूर्यकुमार आहे, जो सगळं खेळलाय आणि मग T20ला येऊन स्थिरावलाय. म्हणून तुम्हाला त्याच्या इनिंग बिल्डिंगमध्ये त्याच्या विचारांची डेप्थ पण दिसते. त्याच्या तुलनेमध्ये जे फक्त T20वरच पोचले आहेत, असे खेळाडू आपल्याला जरा वेगळे फटके मारताना दिसतात. त्यामध्ये आउट होताना दिसतात. न स्थिरावता आक्रमण करणे हे आपल्याला का दिसतंय? तर महत्वाचं काय आहे, व्हेन यू प्ले अक्रॉस द फॉर्मॅट्स, युअर टेम्परामेंट गेट्स दॅट मच व्हेरिएशन. फक्त टेस्ट मॅच होती ना, तेव्हा पण एकच टेम्परामेंट लागायचं. पण जेव्हा फॉर्मॅट्स आले, त्याच्यामध्ये लोक त्या त्या टेम्परामेंटने खेळायला लागले. ते एका बाजूने कॉन्सन्ट्रेशन साठीच्या वेगवेगळ्या प्रयोगशाळा होत्या. त्यांचा काही प्रमाणात फायदा होता. आता फक्त T20 जेव्हा येतं, तेव्हा सुद्धा फक्त टेस्ट मॅच असण्यासारखंच होतं, की आम्ही एकच फॉर्मॅटसाठी स्वतःला तयार करतो. पण आता त्या फॉर्मॅटसाठी स्वतःला तयार करत असताना फक्त कॉन्सन्ट्रेशन, अटेन्शन हा भाग घ्यायचा. तर मग आता मला काय करावं लागणार आहे खेळाडू म्हणून, की माझी डेप्थ, फोकसची, कॉन्सन्ट्रेशनची ही मला कमी वेळामध्ये तेवढीच डीप कशी ठेवता येईल, हे आव्हान आहे. आता ही आव्हानं येणार आहेत आणि कोचेस, खेळाडू या सगळ्यांना त्याला तोंड द्यावं लागणार आहे. आणि आपण आता त्या संक्रमणाच्या अवस्थेत आहोत. त्याच्यामुळे काय होतंय, रिॲक्शन विच कम्स इमिजिएटली अँड रिस्पॉन्स विच इज व्हेरी थॉटफुल इन कंपॅरिझन. आता भर कशावरती द्यायला लागणार आहे बघा. थॉटफुल रिस्पॉन्सचा वेळ कमी करत करत रिॲक्शनची जागा रिस्पॉन्सने भरायला लागणार आहे. समोरच्याला वाटेल ही रिॲक्शन आहे, पण तो असणार रिस्पॉन्स. इतक्या लेव्हलला कलेक्टिव्हली जाणं हे आव्हान आहे. आणि आत्ता तरी आपल्याला काय दिसतंय, की द प्लेयर्स हू आर अडॅप्टेबल हॅव प्लेड थ्रू द फॉर्मॅट्स आर बेटर एक्सपोनंट्स, बिकॉज त्यांना हे दिसतंय की हे कसं करावं. म्हणून बुमराच्या 4 ओव्हर्स, सूर्यकुमार यादव सारखे खेळाडू की जे या फॉर्मॅट, अक्रॉस द फॉर्मॅट खेळून आलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतं की रिस्पॉन्स इज रिप्लेसिंग रिॲक्शन्स. तुलनेने अनुभवाने कमी असणाऱ्यांच्यामध्ये फॉलिंग प्रे टू रिॲक्शन्स बिकम्स मोर. आणि मग आपण म्हणतो, अरे याने 2 बॉल सेटल झाला असता तर. टेस्ट मॅचमध्ये बिल्डिंग आणि इनिंगला आवर्स मिळायचे, वन डेत ते कमी झाले. आणि इथे स्ट्राईक रेट हा जो एक मोठा आपल्याकडे बबल शब्द आलेला आहे, त्या स्ट्राईक रेट हा पॉझिटिव्ह आहेच, पण त्या स्ट्राईक रेटच्या हट्टापायी ज्याला आपण म्हणतो की बिल्ड इनिंग, ही क्रिकेट मूल्य आता नाहीशी झालेली आहे. त्याच परिस्थितीमध्ये उलटं असं आहे की ते आव्हान स्वीकारण्याची क्षमता बॅट्समनमध्ये जास्त आली आहे. ती क्षमता जास्त आलेली आहे का नाही, हा वादाचं मत आहे. कारण त्याला वर्कआउट करावं लागणार आहे. मगाशी म्हणाल तसं की स्पीड अँड डेप्थ हे दोन्ही एकत्रित जायला पाहिजे. म्हणजेच काय, की तुमचं ॲप्लिकेशन जरी खूप फास्ट असलं तरी तुमचा प्रोसेस आतला तुम्हाला तेवढाच फास्ट आणि डीप करायला लागणार. ते करणं ना, जर योग्य पद्धतीने ट्रेन केलं तर ह्या पिढीला फार अशक्य नाही आहे. पण त्यांना त्या पद्धतीने आपल्याला आता न्यावं लागणार आहे, की आता कमी वेळामध्ये जास्त शक्यतांचा अभ्यास करून त्यातली योग्य शक्यता तुम्हाला निवडायची आहे. त्याला आपण म्हणतो शॉर्ट सिलेक्शन. तर शॉर्ट सिलेक्शनच्या साठी हा प्रोसेस, हा डेप्थ ठेवायचा, म्हणजेच काय, रेंज ऑफ पॉसिबिलिटीज कन्सिडर करता आली पाहिजे, पण त्याचा चॉईस फास्ट करता आला पाहिजे. स्ट्राईक रेट असं आपण म्हटलं मगाशी. स्ट्राईक रेट आणि सस्टेनेबिलिटी
ह्यांचा रेशो काढायला लागणार आहे. स्ट्राईक रेट 200 आहे, पण सस्टेनेबिलिटी त्या मानाने खूपच कमी आहे. ह्याचा रेशो जेव्हा निघणार, की स्ट्राईक रेट आणि सस्टेनेबिलिटी ह्याचा काय रेशो असला की तो ऑप्टिमम, असं त्याचं अनालिसिस करावं लागणार. आणि मग आपल्याला स्ट्राईक रेट आणि सस्टेनेबिलिटी ह्यांचा मोस्ट ॲडवायजेबल रेशो फॉर दॅट बॅट्समन काय आहे तो काढायला लागणार. आणि टीमचा परफॉर्मन्स घेऊन टीमसाठीचा तो रेशो काढायला लागला. आणि मग त्यानुसार ना ऑप्टिमम रेशो ऑफ सस्टेनेबिलिटी अँड स्ट्राईक रेट काय आहे, ओपनर्सचा, वन डाऊनचा, मिडल ऑर्डरचा, पिंच हिटर्सचा, फिनिशर्सचा, Finishers. हे प्रत्येकाला द्यावं लागणार. आणि त्याच्या आत राहून परफॉर्मन्स कर. सस्टेनेबिलिटी, स्ट्राईक रेट दोन्ही वाढले तर आमचं काय म्हणणं नाही. सध्या आणखीन एक बबल शब्द आहे स्टार्टअप. तर स्टार्टअपमध्ये पुष्कळ वेळा काय होतं, की स्टार्टअप करणाऱ्यांचा नेटवर्थ वाढवण्यामध्ये जास्त कल असतो आणि फाईन मॉर्निंग ती कंपनी विकायची असते. त्या कंपनीला सस्टेनेबिलिटी, शाश्वतपणा कधीही येत नाही, कधी प्रोसेसमध्येच जात नाहीत. स्टार्टअप म्हणजे नव उद्यमी ही मंडळी समजा 2020 प्लेयर आहेत. हं? आणि त्यांना त्या 2020च मॅच खेळायची आहे आणि त्यांना पुढे जायचं आहे. हा त्यांचा चॉईस असू शकतो. हं. आपण तो चॉईस काही त्यांच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. मुद्दा त्यातला असा आहे की तुम्ही स्ट्राईक आणि सस्टेनेबिलिटी याचा हाय रेशो तयार केलात आणि मग तुमची कंपनी विकली. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पुढच्या वेळेला सुद्धा तुम्ही तसं केलं, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अशा 10 कंपन्या या फॉर्मॅटमध्ये कमी वेळात उत्तम करून दुसऱ्यांना दिल्यात, आमचं काही म्हणणं नाही आहे. बघा, पण ह्या सगळ्या कंपन्यांचं तुम्ही त्यांना विकल्यावरच्या पुढच्या 5 वर्षात काय झालं, त्याच्यावरती आम्ही ठरवू, मी जर घेणारा असेल तर, की तुझ्याकडून 11वी कंपनी घ्यायची का? तर सस्टेनेबिलिटी म्हणजे काय असतं, की रेव्हेन्यू जनरेशन. इथे काय होतं, रेव्हेन्यू जनरेट होतच नाही स्टार्टअपमध्ये पुष्कळ वेळा. नेटवर्थ वाढवलं जातं. तसंच क्रिकेटमध्ये तुम्ही फटाफट स्कोर करता, पण बिल्डिंग अ कॅरेक्टर, बिल्डिंग अ इनिंग अँड सस्टेनेबल क्रिकेट याच्यात कुठेच दिसत नाही. हा एकच ड्रॉबॅक T20मध्ये दिसतो. अदरवाईज दिस इज द वन ऑफ द मोस्ट रेव्होल्युशनरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनी क्रिकेट. रेव्होल्युशनरी हा शब्द वापरण्यासाठी काळ जायला लागतो. आज आपण रेव्होल्युशनरी हा शब्द बराचसा सहजपणे वापरतो. ज्या बाजूनं बदल घडताय त्यामध्ये रेव्होल्युशनची व्याप्ती ही आपण वर्षांच्या दृष्टीनं कमी करतो. पूर्वी रेव्होल्युशन हा शब्द शतकामध्ये 2दा-3दा वापरला जायचा. आता 10 वर्षामध्ये तो 20 वेळा वापरला जातो. आपण काय लक्षात घेऊया क्रिकेटमधून आणि जीवनामध्ये सुद्धा, की जीवन हे सतत बदलणार आहे. त्या जीवनामध्ये बदल जेव्हा घडत जाणार तेव्हा कोणताही बदल 100% फायद्याचा किंवा 100% तोट्याचा असणार नाही. किंबहुना त्या बदलाच्या प्रवासात असलेला प्रत्येक जण त्या बदलाला लाभदायक किंवा हानिकारक असे सगळे घटक त्यात घालू शकतो. म्हणून आपण बदल समजून घेऊन बदलामधलं व्यापारीकरण किती आटोक्यात ठेवणार आणि बदलामधली गुणवत्ता कशी घडवणार, हा आपल्या पुढचा चॉईस. आजचा काळ वेगवेगळ्या क्षेत्रामध्येच उभा करतोय. आपण ह्या सगळ्या बदलांना सामोरे जाताना आपली विवेकशीलता आणि त्यावर आधारित निर्णय क्षमता कशी जागृत ठेवणार आणि त्याला अनुरूप असे उपाय, असे पर्याय सतत कसे शोधत राहणार, ह्यावर क्रांती कधी, कशी, कुठे होणार आणि किती काळ टिकणार हे सगळं अवलंबून असेल.